तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, राज्यामध्ये सध्या दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, आपल्याला माहितीच आहे। पीक मालाचे सुद्धा नुकसान झालेले आहे पावसामुळे, गारपिटीमुळे। आणि मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती आता सध्या सुरू असलेल्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनावरती सुद्धा आपल्या सर्वांचं लक्ष लागून आहे। तर मित्रांनो, हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 55,520 कोटी 77 लाख रुपयाच्या पुरवण्याची मागणी करण्यात आली होती। आणि मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून या पुरवण्याच्या मागणीला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। यापैकी मित्रांनो, राज्य शासनावरती निव्वळ भार हा 48,384 कोटी 66 लाख रुपये इतका पडणार आहे। यापैकी मित्रांनो 19,244 कोटी 34 लाख रुपयांच्या ज्या मागण्या आहेत ते अनिवार्य खर्चाच्या आहेत। मित्रांनो, संपूर्ण विभागांना मिळून 55,520 कोटी 77 लाख रुपयांच्या मागण्या करण्यात आलेल्या होत्या। त्यापैकी मित्रांनो कोणत्या विभागासाठी किती कोटी मंजूर करण्यात आलेले आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर चला मग मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सादर केलेल्या 55,520 कोटी 77 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे। पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मित्रांनो, पायाभूत सुविधांची निर्मिती, समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकासाची संधी पोहोचवण्यात येणार आहेत। मित्रांनो, याचा प्रत्यक्ष जो भार आहे तो राज्य शासनावरती निव्वळ 48,300 कोटी 66 लाख रुपये असणार आहे, असे मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले। त्यापैकी मित्रांनो 19,244 कोटी 34 लाख रुपयांच्या मागण्या अनिवार्य खर्चाच्या आहेत। कार्यक्रमाअंतर्गत खर्चाच्या 32,792 कोटी 81 लाख रुपयांच्या मागण्या आहेत। केंद्राच्या ज्या योजना राज्य स्वरूपात सुरू आहे त्याला मॅचिंग ग्रँट देण्यासाठी हा खर्च आहे। तसेच मित्रांनो, पीक विमा, कांदा उत्पादनासाठी सुद्धा आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने नमो शेतकरी सन्मान निधी योजनेकरिता 2,175 कोटी 28 लाख रुपये, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या हप्त्यासाठी 2,768 कोटी 12 लाख रुपये, शेतकऱ्यांना अल्प मुदतीच्या पीक पुरवठ्यासाठी 218 कोटी, डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी 100 कोटी रुपये, कांदा उत्पादकांना अनुदानासाठी 301 कोटी 67 लाख रुपये। अशा तऱ्हेने मित्रांनो, कृषी क्षेत्रासाठी 5,563 कोटी 7 लाख रुपयाच्या पुरवण्या मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। तसेच मित्रांनो, आदिवासी विकासासाठी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे। आदिवासी विकासासाठी एकूण मित्रांनो 2,058 कोटी 16 लाख रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आलेली आहे। आदिवासी क्षेत्रासाठी मित्रांनो 15,966 कोटी एवढा म्हणजे 9.28% आदिवासी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पित करून उपलब्ध करून देण्यात येत आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच आदिवासी क्षेत्रासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे। मित्रांनो, ओबीसी विभागासाठी यावर्षी 7,863 कोटींची भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। ही सुद्धा मित्रांनो आतापर्यंतची सर्वात अधिक तरतूद असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले। तसेच मित्रांनो, राज्यात नवीन उद्योग यावेत यासाठी लघु, मध्यम व मोठ्या उद्योग घटकांसाठी व विशाल प्रकल्पांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येत आहे। त्यासाठी मित्रांनो मूळ अर्थसंकल्पातील 3,300 कोटी एवढ्या तरतुदीशिवाय 3,000 कोटींची तरतूद पुरवणी मागणीच्या माध्यमातून केलेली आहे। तर मित्रांनो, असे वेगवेगळे विभाग मिळून जो राज्य शासनावरती संपूर्ण भार पडणार आहे तो 48,300 कोटी 66 लाख रुपये इतका पडणार आहे मित्रांनो, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। तर मित्रांनो, ही महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न केला। जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।